इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात मागच्या 40 दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध अखेर थांबले। इराण आणि अमेरिका यांच्यात सीज फायर झालं असून युद्ध 2 आठवडे थांबवण्यावर एकमत झाले। सीज फायरच्या आधी ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता की इराणने जर हॉर्मुझचा मार्ग खुला केला नाही तर इराणची अख्खी सिव्हिलायझेशन नष्ट केली जाईल। त्यांनी इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची धमकी दिली। ट्रम्प यांनी इराणला बुधवार पहाटे 5:30 वाजेपर्यंतची डेडलाईन दिली होती। त्या डेडलाईन पर्यंत युद्ध थांबलं नाही तर अमेरिका अण्वस्त्र वापरणार का अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या। पण यापैकी काहीही न होता या दोन देशांमध्ये युद्ध थांबवण्यावर एकमत झालं। पण हे सगळं घडलं कसं? इतक्या दिवसांपासून सुरू असलेलं भीषण युद्ध थांबलं कसं? तर या सगळ्यामध्ये पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची असल्याचं समोर आले। पाकिस्ताननं 2 आठवड्यांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता जो मान्य करण्यात आला असं समोर आले। यामुळे आता जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा नव्यानं व्हायला लागली। नक्की काय घडलंय? इराण अमेरिका युद्धात पाकिस्ताननं मध्यस्थी केल्याचं का म्हणलं जातंय? इराण आणि अमेरिकेनं पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य का केला? पडद्यामागे चीनची भूमिका काय राहिली? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी सीज फायर मधल्या पाकिस्तानच्या भूमिकेबाबत सांगतो। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजता सोशल मीडियावर पोस्ट टाकून युद्ध थांबवल्याची घोषणा केली। आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा उल्लेख केला। ट्रम्प म्हणाले, शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि त्यांनी मला आज रात्री इराणवर हल्ला न करण्याची विनंती केल्यानंतर आम्ही इराणवरचे हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। दोन्ही देश सीज फायरसाठी तयार झाले आहेत असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। महत्त्वाचं म्हणजे फक्त अमेरिकाच नाही तर इराणनं सुद्धा युद्ध थांबवण्याची घोषणा करताना शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचे आभार मानले। इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी निवेदन जारी केलं। यात ते म्हणाले की मी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे आभार मानतो। त्यांनी या प्रदेशातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा अरागची यांचं निवेदन आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलं। याचाच अर्थ अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी सीज फायर मध्ये पाकिस्तानची भूमिका सर्वात महत्त्वाची होती हे जाहीरपणे मान्य केले। शहबाज शरीफ यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट टाकून इराण आणि अमेरिका यांच्यात सीज फायर झाल्याची घोषणा केली। त्यांनी म्हणलं, अमेरिका, इराण आणि त्यांच्या मित्र देशांनी लेबनॉनसह संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तातडीनं युद्धविराम लागू करण्यास होकार दिलाय। हा युद्धविराम तातडीनं लागू होईल असंही शरीफ यांनी स्पष्ट केलं। शरीफ यांनी अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांना शुक्रवारी 10 एप्रिलला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं आमंत्रित केलं आहे। त्या दिवशी दोन्ही देश शांतता करारासंदर्भात चर्चा करतील। या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स इस्लामाबादला जातील असं म्हणलं जातंय। इराणनं अमेरिकेला 10 अटी पाठवल्या आहेत। या बैठकीच्या केंद्रस्थानी या 10 अटीच असतील असं सांगण्यात येतंय। या अटी काय आहेत? तर भविष्यात इराणवर पुन्हा कधीही हल्ला होणार नाही याची खात्री केली गेली पाहिजे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं जे नियंत्रण आहे ते आहे तसं राहिलं पाहिजे। युरेनियम एनरिचमेंटचा अधिकार इराणला आहे हे अमेरिकेनं मान्य केलं पाहिजे। इराणवर लादलेले सगळे निर्बंध उठवले गेले पाहिजेत। इराण हॉर्मुझचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यास तयार आहे, पण या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक जहाजाला $2 मिलियन शुल्क भरावं लागेल। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणच्या विरोधात मांडला जाणारा कोणताही ठराव फेटाळला पाहिजे। बोर्ड ऑफ गव्हर्नर्स समोर असलेला ठरावही फेटाळून लावला पाहिजे। या संघर्षादरम्यान इराणचं जे नुकसान झाले त्याची भरपाई दिली गेली पाहिजे। अमेरिकेने त्यांचं सैन्य माघारी बोलवलं पाहिजे। लेबनॉन मधले इस्रायलचे हल्लेही थांबले पाहिजेत। इराणनं अशा 10 अटी मांडल्या आहेत ज्यावर पाकिस्तानात चर्चा केली जाणार आहे। आता हे सगळं घडलं कसं? पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी कशी केली ते समजून घेऊ। खरं तर पाकिस्तान मागच्या अनेक दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करत होता। काही दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनानं युद्ध थांबवण्यासाठी इराणकडे 15 अटी पाठवल्या होत्या। त्या अटी अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातूनच पाठवल्या। तुर्की, ओमान, इजिप्त सारखे देशही मध्यस्थीसाठी पुढे आले होते, पण चर्चेचं ठिकाण म्हणून इराणची पसंती इस्लामाबादच होती असं रिपोर्ट्समधून समोर आले। एशिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी मागच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून थेट संवाद साधला होता। त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे अध्यक्ष
मसूद पेझेशकियान यांना फोन केला होता. म्हणजेच युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान दोन्ही देशांशी चर्चा करत होता. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वेडफुल यांनी दावा केला होता की युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये प्रत्यक्ष भेटीची तयारी सुरू आहे. ही भेट पाकिस्तानात होण्याची शक्यता आहे. आता हेच घडलं असून दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये भेटणार आहेत. या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांच्यासोबत व्हाईट हाऊसचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर हे सुद्धा पाकिस्तानात येऊ शकतात. दुसरीकडे इराणकडून तिथल्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही. या सगळ्यामध्ये चीनची भूमिकाही महत्वाची असल्याचं समोर आलंय. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला वाटाघाटीसाठी राजी करण्यात चीननं अत्यंत महत्वाची भूमिका बजावल्याचं म्हणलंय. वॉशिंग्टन मधले चीनी दूतावासाचे प्रवक्ते लियू पिंग्यू यांनी सांगितलं की हा संघर्ष सुरू झाल्यापासूनच चीन युद्धविराम घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होता. यात आता यश आलंय. पण युद्ध थांबवण्यामध्ये पाकिस्तानची भूमिका महत्वाची होती हे समोर आलं असताना पाकिस्तान अमेरिकेचा पपेट असल्याची चर्चा का सुरू झाली ते पाहू. खरं तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची या दोघांनी पाकिस्तानच्या भूमिकेची दखल घेतली. मात्र शहबाज शरीफ यांनी सीज फायरची घोषणा करताना सोशल मीडियावर जी पोस्ट टाकली ती पोस्ट अमेरिकेकडून लिहिली गेली आहे अशा चर्चा सुरू झाल्यात. झालं असं की शरीफ यांनी सुरुवातीला जी पोस्ट टाकली होती त्या पोस्टच्या वरती लिहिलं होतं ड्राफ्ट पाकिस्तान PM मेसेज ऑन एक्स. पण फक्त एका मिनिटानंतर ही पोस्ट एडिट करण्यात आली आणि त्यातला हा टेक्स्ट काढून टाकण्यात आला. त्यामुळे हा मेसेज अमेरिकेने शरीफ यांना पाठवला होता, जो त्यांनी जशाच तसा पोस्ट केला असंही म्हणलं जातंय. एकूणच अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध 40 दिवसांनंतर थांबलं आणि यामध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीचा रोल सर्वात महत्वाचा राहिला असंच दिसतंय. आता जर अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी आले तर हा पाकिस्तानसाठी मोठा विजय असेल. यामुळे थेट अणुयुद्धाची धमकी देण्यापर्यंत वाढलेला संघर्ष पाकिस्ताननं थांबवला असं नरेटिव्ह जगासमोर जाईल हे नक्की. यात चीनची पण भूमिका महत्वाची असल्यामुळे पाकिस्तान चीनच्या मदतीने नवी एशियन पॉवर म्हणून समोर येऊ शकतो असं म्हणलं जातंय. मात्र त्यातच शहबाज शरीफ यांनी जी पोस्ट एडिट केली त्यानंतर पाकिस्तान अमेरिकेचा पपेट असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाल्यात. तुम्हाला काय वाटतं? युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्ताननं खरंच मध्यस्थी केली आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.